नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांच्याच घरामध्ये कांद्याचा वापर हा केला जातो आणि कांदे हे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतात. पण तुम्ही याच कांद्याला कधी छिद्र पाडून बघितलं आहे का? किंवा त्यामुळे आपल्याला रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याला छिद्र पाडल्यानंतर आपली कुठली समस्या दूर होणार आहे तेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आता बघा, जो कांदा असतो तो आपण खाण्यासाठी तर वापरतोच, परंतु यामध्ये असे काही भरपूर महत्त्वाचे जे घटक असतात ज्याचा की आपल्याला रोजच्या उपयोगामध्ये खूप असा फायदा होतोय आणि तोच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपल्याला या ठिकाणी एक कांदा घ्यायचा आहे. तुम्ही लहान साईजचा, मोठ्या साईजचा कुठलाही कांदा या ठिकाणी घेऊ शकतात आणि बघा, व्यवस्थित आता कांद्याला कट करायचा आहे. कांद्याला कट जे आहे अशा पद्धतीने करायचं आहे जेणेकरून आपल्याला एक छिद्र तयार करून घ्यायचं आहे. खालची देखील बाजू जी आहे मी थोडीशी कट करून घेत आहे. आता खालची बाजू मी यासाठीच कट करत आहे जेणेकरून ते व्यवस्थित स्थिर असा उभा राहील त्यासाठी. आता जर मी अशा प्रकारे जर ठेवला असता तर कांदा बघा व्यवस्थित असा फ्लॅट त्याचा नव्हता, म्हणून मी या ठिकाणी खालचा जो साईड आहे तो व्यवस्थित थोडासा कट केलेला आहे. आता वरच्या बाजूने पूर्ण जी छिलटं आहे कांद्याची ती अजिबात काढायची नाही आहे. छिलटं तशीच राहून द्यायची आहेत आणि फक्त आपल्याला वरचा आणि खालचा असे दोघं जे भाग आहे ते अगदी थोड्या थोड्या प्रमाणात कट करायचे आहे. जास्त अजिबात कट करायचं नाही आहे. त्यानंतर बघा, व्यवस्थित चाकूच्या मदतीने किंवा एखाद्या चमच्याच्या मदतीने, पिलरच्या मदतीने व्यवस्थित असा गोल आकारामध्ये आतला जो गर आहे कांद्याचा तो अगदी हळुवारपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता पूर्ण जो गर आहे तो आपल्याला अजिबात काढायचा नाही आहे. अगदी थोडंसंच, फक्त एक छान असं छोटंसं छिद्र तयार होईल एवढा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे कांद्याचा. आणि जास्त गर आपल्याला काढायचा नाही, पूर्ण पातळ कांदा बनवायचा नाही आहे किंवा खालच्या साईडने देखील याला छिद्र वगैरे पडणार नाही, ट्रान्सपरंट होणार नाही याची देखील तेवढीच काळजी घ्यायची आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, व्यवस्थित मी या ठिकाणी संपूर्ण जो आतला जो थोडासा भाग आहे हळुवारपणे काढलेला आहे. आणि बघा, पूर्ण असा पातळ बनवायचा नाही आहे, जाडसरच आतला भाग ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला या कांद्याचा व्यवस्थित फायदा होईल. तर बघा, खालचा देखील भाग मी थोडासा कट केलेला आहे आणि संपूर्ण कांदा अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. पूर्ण जी छिलटं आहे तीसुद्धा मी या ठिकाणी काढलेली नाही आहे, थोडी छिलटं यामध्ये तशीच आहे. त्यानंतर बघा, आपल्याला या ठिकाणी लागणार आहे कापूस. कापूस हा सर्वांच्याच घरामध्ये असतो. तर बघा, मी या ठिकाणी कापूस घेतलेला आहे आणि असं थोडासा जास्त प्रमाणात कापूस आपल्याला लागणार आहे, त्यामुळे जास्त कापूस वापरायचा आहे. आता मी या ठिकाणी मोठा साईजचा जो कांदा आहे तो घेतला आहे, त्यामुळे कापूसही जरा मोठाच घेत आहे. तुम्ही छोट्या साईजचा जर कांदा घेतला तर तुम्ही या ठिकाणी कापसाचा छोट्या आकाराचा कापूस देखील वापरला तरी चालेल, कारण आपला जो कांद्याचा जो छिद्र आहे त्या आकाराचा जो कापूस आहे आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, आता जी कापसाची जी वात आहे ती अशी छोटीवाली अजिबात करायची नाही आहे, जरा मोठी वात तयार करायची आहे. असं का म्हणते हे पुढे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कळेलच की मोठी वात का तयार करायची आहे. मोठी तर करायचीच आहे, पण त्याचबरोबर अशी थोडीशी जाडसर देखील आपल्याला ही वात ठेवायची आहे. ज्या पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे सेम त्या पद्धतीने ही वात आपल्याला व्यवस्थितरित्या तयार करून घ्यायची आहे. अशी फुलवात तयार झालेली आहे बघा. आता जे छिद्र आपण तयार केलं होतं त्या छिद्रामध्ये आपल्याला ही वात जी आहे ती ठेवायची आहे. परंतु त्याआधी बघा, मी यामध्ये काही लवंगाचे तुकडे टाकलेले आहे. अगदी एक लवंग घेतली, त्याचे 2-3 तुकडे तयार केले आणि बघा अशा पद्धतीने लवंग आणि ते तेजपत्त्याचे जे पानं असतात ते देखील आपल्याला खालच्या साईडने व्यवस्थित 1-2 पानं मी तुकडे करून अशा प्रकारे टाकलेले आहे. त्यानंतर आता यावरतून आपल्याला कापूस ठेवायचा आहे. जे वात आपण कापसाची बनवली होती फुलवात ती त्यावरतून ठेवायची आहे आणि वरतून पुन्हा आपल्याला तेजपत्त्याची पाने व्यवस्थितरित्या कापसावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे. जेवढा तुम्हाला तेजपत्ता यामध्ये टाकता येईल तेवढा टाकायचा आहे, कारण तेजपत्त्याचा जो स्मेल असतो त्यामुळेच आपल्या घरामध्ये बघा जी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि कांदा जो आपण वापरतोय त्यामुळे एक खूप छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी तयार होतेच. परंतु त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे काही माशा, मच्छर किंवा आता पावसाळ्यामध्ये असा उबट वास येतो घरामध्ये, तो सुद्धा यामुळे नाहीसा होतो. तर बघा, मी या ठिकाणी 2 कापराच्या वड्याचं असं पावडर तयार करून त्यामध्ये टाकली आहे. वरच्या साईडनेच आपल्याला टाकायची आहे. ज्यावेळेस आपण कापूर, वडी आणि तेजपत्ता, त्यानंतर
त्यानंतर व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला तेलसुद्धा टाकायचं आहे। मोहरीचं तेल तुम्ही वापरू शकतात किंवा लिंबाचं तेल जरी वापरलं तरीही चालेल। लिंबाचं किंवा मोहरीचं तेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, दोघंही टाकले तरीही चालेल। आणि बघा व्यवस्थितरित्या हे संपूर्ण आपल्याला जेवढा काही खोलगट भाग आहे, जेवढी काही जे वात आहे ती संपूर्ण आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण ओली करून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण असं भरून घ्यायचं आहे त्याला। ज्या पद्धतीने बघा मी संपूर्ण जे तेल आहे यामध्ये टाकत आहे। आता समजा तुमच्याकडे जर नसेल मोहरीचं किंवा कडुलिंबाचं जर तेल जर नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुपाचा वापर केला तरीही चालेल, परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात स्किप करायच्या नाही आहे, सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये टाकायच्या आहे। त्यानंतर बघा एक कुठलाही तुम्ही दिवा घेऊ शकतात, पंती घेऊ शकतात आणि त्यावरती व्यवस्थित असा ठेवायचा आहे हा दिवा। संपूर्ण दिवा बघू शकतात असा छान पूर्ण भिजलेला आहे, ज्यामध्ये आपण जे तेल टाकलेलं आहे त्यामुळे संपूर्ण जो मधला जो भाग आहे पूर्ण असा ओलसर झालेला आहे। जी वात आपण बनवलेली होती, कापूस जो मोठा आकाराचा बनवलेला होता तो संपूर्ण या ठिकाणी ओला झालेला आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल आणि छान आपली सुंदर अशी ओळख देखील होईल। तर बघा आता व्यवस्थित आता हा जो दिवा आपण बनवलेला आहे तो पेटवून घ्यायचा आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा वापर कसा होणार किंवा नेमका कशासाठी आपण हा वापरतोय, तर बघा रोज रात्री याला व्यवस्थित घरामध्ये लावून ठेवायचं आहे। यामुळे एकतर पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये तयार होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण ज्या गोष्टी टाकलेल्या आहे त्याचा जो स्मेल आहे तो स्मेल जे छोटे छोटे जीव असतात म्हणजे माशा, मच्छर, त्यानंतर काही असा दुर्गंध घरामध्ये येतो। आता सध्या पावसाळा चालू आहे आणि सर्वच ठिकाणी भरपूर असा पाऊस देखील पडत आहे, तर पावसामुळे आपल्या घरामध्ये असा कुबट वास येतो, बुरशी तयार होते, तर ती सुद्धा यामुळे होत नाही। तुम्ही एक कांदा 2-3 दिवस अगदी आरामात वापरू शकतात। यातले संपूर्ण जी वात आहे ती हळूहळू पेटत राहते। रात्री सर्व दारं खिडक्या बंद केल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तो रोज रात्री लावून ठेवायचा आहे। खूप सुंदर रिझल्ट यापासून मिळतो, नक्की ट्राय करून बघा। आणि यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहे त्यामुळे छान स्मेलसुद्धा घरामध्ये येत असतो। जेवढी काही बॅड स्मेल असतो घरामध्ये, दुर्गंधी असते, ती सुद्धा नाहीशी होते आणि पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा एक घरामध्ये तयार होते। त्यामुळे आत्ताच कामाला लागा आणि हा जो दिवा आहे तो नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला हे रोज करायचं आहे। तुम्ही कांदा जो आहे 4-5 दिवस वापरू शकतात। रोज त्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी आपण ॲड केल्या त्या तुम्हाला रोज टाकून व्यवस्थित अशा पद्धतीने पेटवून ठेवायचं आहे। घरातील कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही याला व्यवस्थितरित्या अशा प्रकारे लावू शकतात आणि हा लवकर विझत देखील नाही, भरपूर वेळ चालू राहतो, त्यातल्या सर्व गोष्टी व्यवस्थित जळत देखील राहतात। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।